गेल्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रामधील 36,211 खासगी कंपन्या बंद झाल्याची केंद्राने संसदेमध्ये माहिती दिली आणि याच मुद्द्यावरून आता राज्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। खासदार शरद पवार यांनी देखील काल ट्विट केलं आणि याविषयी चिंता व्यक्त केली। यावरती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामधल्या उद्योगांच्या संदर्भात आकडेवारी शेअर केली आहे आणि माहिती दिली आहे। राज्यामधून उद्योग किंवा कंपन्या बंद झाल्याचा केवळ आभास निर्माण केला जातोय। प्रत्यक्षामध्ये बंद झालेल्या कंपन्यांपैकी 76% कंपन्या या डिफेक्ट म्हणजेच कधीही सुरू न झालेल्या आहेत असं स्पष्ट करत महाराष्ट्र आजही देशामध्ये उद्योग आणि नवीन कंपन्यांच्या नोंदणीमध्ये अव्वल स्थानी असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। तर मुख्यमंत्री काय म्हणालेले आहेत आपण बघूया। शरद पवार यांनी जी एक्स पोस्ट केलेली होती त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे। त्या कंपन्यांची नोंदणी झाली होती मात्र त्या सुरूच झालेल्या नाहीत। संपूर्ण जी माहिती आहे ती पारदर्शीपणे संकेतस्थळांवरती उपलब्ध आहे। 31 लाखांपेक्षा अधिक कंपन्या देशामध्ये रजिस्टर आहेत अशा पद्धतीची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। तर बंद होणाऱ्या 76% कंपन्या या डिफेक्ट म्हणजेच डिसफंक्शनल आहेत अशा पद्धतीचं ट्विट त्यांनी केलंय। 76% कंपन्यांची नोंदणी झाली पण त्या सुरू काही झालेल्या नाहीत। नौख्यांनी सोयीनं अर्थ काढला, तुम्ही ज्येष्ठ आहात, तुमचा गैरसमज होऊ नये। महाराष्ट्र क्रमांक 1 वरती होता आणि कायम क्रमांक 1 वरच राहील। 31 लाखांपेक्षा अधिक कंपन्या रजिस्टर्ड आहेत पण 21 लाख कंपन्या या सक्रिय आहेत। 10 वर्षांमध्ये मोदींच्या नेतृत्वात सक्रिय कंपन्यांची संख्या तिप्पट झाली आहे असाही उल्लेख त्यांनी केलाय। तर आजही महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 3,96,211 कंपन्या सुरू आहेत। वर्षाला सरासरी 20 ते 22 हजार कंपन्या या बंद होत असतात। 76% कंपन्या या डिसफंक्शनल झालेल्या आहेत। एकत्र आल्यामुळे 12% कंपन्या बंद पडल्या तर 2% कंपन्या या विसर्जित झाल्या। 2026 मध्ये महाराष्ट्रात 41,525 नव्या कंपन्या सुरू झाल्या। चाकणमध्ये नक्की काहीतरी समस्या आहेतच। उदय सामंत यांनी लक्ष घालण्यासाठी त्यांना निर्देशित केलेलं आहे।